आणि आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुणे शहरातील विकास कामांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार। महापालिकेकडून संगणकीय प्रणाली विकसित। कात्रज चौकातील उड्डाणपुलाचं काम सुरू। वाहतुकीमध्ये बदल केल्यामुळे पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचा मनस्ताप। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 5 डिसेंबरला पदवी प्रदान समारंभ। पदव्युत्तर झालेल्या 93,299 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केली जाणार। 2 दिवसीय विभागीय साहित्य संमेलन येत्या शनिवारपासून, तर विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड। केंद्र सरकारच्या लेखा परीक्षण विभागाने घेतलेल्या आक्षेपांचा अहवाल तातडीने सादर करा। पुणे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या विभाग प्रमुखांना सूचना। पुणे जिल्ह्यामध्ये 10% ग्राहक धान्यापासून वंचित। नोव्हेंबरपर्यंत कंत्राटदारांना धान्य उशिरा पोहोचवल्यामुळे ग्राहक धान्यापासून वंचित। पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ, तर तिसऱ्या तिमाहीमध्ये घरांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 11% वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती। ओला उबेर कंपन्यांविरोधात संपाचा इशारा। ओला उबेर विमानतळ प्राधिकरणासोबत करार असणाऱ्या एरोमॉल या ठिकाणी व्यवसाय करत असलेल्या भारतीय गिग कामगार मंचाकडून संपाचा इशारा। कबुतरांपासून हायपर सेन्सिटिव्ह निमोनियाचा धोका, तर आजार होण्याचे प्रमाण हे 60 ते 65%। नागरिकांनी कबुतरांसाठी उघड्यावर अन्नपदार्थ टाकू नये, पुणे पालिकेचं आवाहन।